राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी मिळता मिळ हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हॅलो हॅलो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी बेस कमी करा थोडं कमी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी दोहा विठ्ठल वारवा दोहा विठ्ठल वारवा साजनी साजनी दोहा विठ्ठल वारवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधवा बरवा तोहा माधवा बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधवा बरवा तोहा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बारवा तो माधव बरवा 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 तो हाल बरवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे
बर तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भर तो माधव बरवा तो माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव भरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा जय जय राम कृष्ण हरी राम हरी जय जय राम कृष्ण हरी राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम सगळे साऊंड मेंटेन ठेवा ना जरा साऊंड मेंटेन ठेवा हॅलो 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा 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 विना जीवा सुखलो हे विना जीवा सुखलो हे विना जीवा सुखलो हे रती माई ते दुखाची जनिती रती माई के दुखाची जनिती पेटला पेट नाही आदि अंती अवसानी अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे या विमला पिसे गोविंदाचे दावी जगा पिते लोगिना ये रती माई के दुखाची जनिती माई के दुखाची जननी ये रती माई के दुखाची जनिती माई के दुखाची जननी नाही आदि अंती अवसानी तुका म्हणे का मरणेची सरे तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मारे हे रती माई के दुखाची जनिती हे रती माई के दुखाची जनिती नाही आदि अंती अवसानी विठोबार कुमारी विठोबार कुमारी कुमार विठोबार कुमारी कुमार 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 कुमार
आपुला तो एक आपुला तो एक देव करणी घ्यावा 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 आपुला तो एक एक माईक बघा बाबा थोडे बाजूला व्हा. त्यांना माईक बघू द्या. या माईक सारखं कनेक्शन. देव करुणी घ्यावा आपुला तो एक एक तेने बिन जीवा सुख नोगे तेने बिन जीवा सुख नोगे गेरते हाची जने गेरते माईक नाही आदि अंती नाही आदि अंती नाही आदि अंती आवसा आ अंते आवसा नाही
अवसाने अवसान आव नाही
ओके करा. आवाज कमी असेल तरी चालेल, फक्त मोकळा ठेवा. हॅलो 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 हॅलो. आपुला तो एक बेस कमी ठेवा. देव करुणी घ्यावा तेणे विण जीवा सुख नो हे. येरती माईके दुःखाची जणिती नाही आदी अंती अवसानी. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. येरती माईके दुःखाची जणिती नाही आदी अंती अवसानी. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. येरती माईके दुःखाची जणिती नाही आदी अंती अवसानी. विठ्ठला आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेणे विण जीवा सुख नो हे. येरती माईके दुःखाची जणिती नाही आदी अंती अवसानी. समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जघननीतपानीं मंडनं मंडनानां. तरुण तुळसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगाकर प्रथम नमना. पांडुरंगा करो प्रथम नमना. दुसरे चरणा सदाचिया त्यांच्या रूपाने कधी जावे तारो. त्यांच्या रूपाने कधी जावे तारो. त्यांच्या कृपादाने कधी जावे तारो. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. शार्पनेस कमी करा, आवाज थोडासा द्या. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्पुरादिक प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं. समाधिस्तु मूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी स्वर वाढवा. प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. भक्तीच्या क्षेत्रात कळशस्थानी विराजमान असणारे वैराग्याचे मूर्तिमंत महात्मे, ज्यांचं ज्ञान पाहू जाता आम्ही ज्ञानाची बरोबरी वेदाबरोबर करतो, आम्ही ज्ञानाची बरोबरी वेदाशी करतो, पण ज्यांचा गाथा नवे नवे, ज्यांची शब्दवाणी, ज्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द अमृता समान आहे आणि अमृता समान असणाऱ्या शब्दांनी तयार होणारी अभंगवाणी म्हणजे साक्षात पंचमवेद ठरला असे असणारे भक्ती क्षेत्रातले महामेरू आमचे जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेकरता निवडला आहे. विठ्ठला विठ्ठला
4 चरणाचा आहे. मात्र या अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यावश्यक आहे. आणि तो म्हणजे असा की आज आपल्या बेतुरकर पाडा या गावामध्ये सुलोचना शिवाजी चौधरी यांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं या ठिकाणी ही हरिकीर्तनाची सेवा आयोजित केली आहे. खऱ्या अर्थानं एक माता आपल्या कुटुंबातून निघून गेली आणि मातेच्या जाण्यानं त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांच्या पश्चात असणारी त्यांच्या दोनही मुली, त्यांची दोनही मुलं असतील आणि त्यांचा इतर सर्व परिवार, संपूर्ण परिवारावर आज नैसर्गिकरित्या एक दुःखाचं सावट आलेलं आहे. काळाचं चक्र हे चालत राहतं, नवे नवे कालाचं कार्य चालू राहतं. काळ सतत संक्रमण करतोय, सुरू आहे आणि कालाच्या पडद्याआड गेलेली अशी अनेक हजारो माणसे नवे नवे या जगामध्ये जो जो व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येकाला एक ना एक दिवस त्या काळाच्या आहारी जावं लागतं आणि तो काळ आपल्यावर घाळला घालणार हे निश्चित आहे. जाणं निश्चित आहे, येणं निश्चित आहे. आमचं जाणं येणं होत राहणार आहे. पण जी व्यक्ती आपल्यातून निघून गेली त्या व्यक्तीच्या पश्चात उर्वरित राहिलेल्या परिवाराकडून काहीतरी भगवत कार्य घडावं आणि त्या भगवत कार्यातून निर्माण झालेली पुण्याची शिदोरी आम्हाला त्यांच्या सोबत देता यावी या उद्देशानं आयोजित केलेली ही सेवा. सेवेकरता बरीचशी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहे. आपल्याला कीर्तन वेळच संपवायचं आहे. अधिक वेळ न दवडता उपस्थित मधुर स्वरात गाणारे गायनाचार्य, सुस्वरस्य वाजवणारे मृदुंगणी, टाळकरी, विनेकरी, सातकरी आणि समोर बसलेला हा श्रोता वर्ग या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या आपल्या सेवेला प्रारंभ करूया. विठ्ठल विठ्ठल. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे. आणि अभंगाचा विचार केला, खूप खेचतोय बरं का. या अभंगाचा विचार केला तर या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तुकोबराय म्हणतात, या जगतामध्ये आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीची एकच अपेक्षा आहे, आम्हाला सुख मिळावं. वाटतं का कोणाला दुःख मिळावं? इथे बसलेल्यांपैकी किती लोकांना वाटतं मी दुःखी व्हावं? किती लोकांना वाटतं? माझी भाषा तुम्हाला कळते ना? बोलत चला. किती लोकांना वाटतं माझ्या पदरात दुःख यावं, मला दुःख मिळावं? असं किती लोकांना वाटतं? आम्हाला सुद्धा वाटत नाही, फक्त कधी कधी मिळतं. दुःख मिळावं अशी अपेक्षा कोणाचीच नाही. आम्हाला प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. नवे नवे आम्ही आयुष्यभर जी धडपड करतोय ना ती फक्त एकच कारणाकरता, आम्हाला सुख मिळावं आणि सुख मिळावं याच्याकरता आमची धडपड आहे. पण कसं आहे ना, आम्ही धडपड करता करता त्या सुखाच्या मागे धावता धावता आम्ही जी साधना करतोय ना, सुख मिळवण्याकरता जी साधना करतोय त्या साधनामध्ये आम्हाला सुख कधीच मिळणार नाही. का मिळणार नाही? कारण आम्ही सुख मिळावं याच्याकरता ज्या साधनांचा वापर करतोय, सुख मिळावं याच्याकरता जी साधनं आम्ही अवलंबतो त्या साधनांमध्येच मुळात सुख नाही. आम्ही जी साधनं सुख म्हणून वापरतो, जी साधनं आम्ही सुख मिळावं याच्यासाठी वापरतो, त्या साधनांमध्ये जे सुख मिळतं ना ते खरं सुख नाही, तो आहे तो फक्त सुखाचा आभास. आता गरमी वाढत चालली, आपल्या अंगावर थंडगार हवेची झुळूक आली, प्रत्येकाला सुख वाटतं का हो? खूप गरम होतंय आणि अशा वेळेला हवेची थोडीशी झुळूक आमच्या अंगावर आली, अर्थात तो फॅन कोणीतरी आमच्याकडे फिरवला, आमच्या अंगावर त्या हवेची झुळूक आली, आम्हाला काय वाटतं? सुख मिळालं? ते सुख नाही, तो फक्त सुखाचा आभास आहे. ज्या क्षणाला त्याच्याकडे तुमची पाठ होईल, नवे नवे तो तुमच्यापासून बाजूला होईल, त्या क्षणाला तुमच्या आयुष्यात आलेलं ते सुख तात्काळ नाहीस होईल. आम्ही जी साधनं सुख म्हणून वापरतोय ती साधनं मुळात सुखाची साधनं नसून त्या साधनांमध्ये फक्त सुखाचा आभास आहे. मग जर आम्हाला खऱ्या अर्थानं सुखी व्हायचंय, जर खरोखर आम्हाला सुख प्राप्त करायचंय, मग आम्ही काय करायला हवं? जर त्यांना तुकोबराय आजच्या अभंगामध्ये मार्ग सांगतायत की बाबांनो, तुम्हाला जर सुख हवंय, तुम्हाला सुखी व्हावं असं वाटतंय तर एकच करा, तुम्ही त्या एका देवाला आपलं करा. तो एक देव आपला झाला की मग जगामध्ये तुम्हाला सुख शोधण्याकरता इतरत्र कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. का बरं? त्या देवाला आपलं केलं की सुख शोधण्याकरता इतरत्र जावं लागत नाही. याचं कारण काय? कारण या जगतामध्ये इतर जी सगळी साधनं आहेत ना, ही इतर सगळी साधनं मायेनं वेष्टिलेली आहेत. ही इतर सगळी साधनं माईक आहेत की जी फक्त आम्हाला भास दाखवतात, खऱ्या अर्थानं ती साधना आम्हाला साध्यापर्यंत पोहोचवत नाही. माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा,
आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षण पावला, माया वेष्टीला जीव माझा. आमचं आयुष्य जे आहे ना ते सुख शोधण्यामध्ये आमचं आयुष्य वाया चाललंय. असो, आम्ही सुखाच्या शोधात आयुष्य घालवतो, पण त्या सुखाच्या शोधात जी साधनं वापरत आम्ही आयुष्य घालवतोय ना ती साधनं सुखाची नाहीत, ती फक्त आभास दाखवणारी आहेत. ती साधनं माईक आहेत, मायेनं बांधलेली आहेत, मायेनं वेष्टिलेली आहेत. मुळात त्यांचा बांधाच मायेचा आहे. नवे नवे ती साधनं जी आहेत ना ती सगळी मायेच्या अधीन आहेत. आणि म्हणून मायेच्या अधीन असणाऱ्या साधनांनी आम्हाला सुरुवातीलाही सुख मिळत नाही आणि शेवटालाही, आधीही सुख नाही, अंतालाही सुख नाही. मध्ये मिळतं का? नाही नाही, मध्ये दाखवतो तो फक्त सुखाचा आभास. आणि म्हणून आम्हाला जर खरं सुख प्राप्त करायचं असेल तर देवाकडे जा. का बरं देवाकडे जा? त्याला आपलं का करा? त्याच्याकडे का जा? त्याच्याकडे जा याचं कारण असं आहे, पहिली गोष्ट तो सुखरूप आहे आणि दुसरी गोष्ट तो सुखरूप काय आहे. आम्हाला दुःख कधी होतं? कधी लागलं की दुःख होतं, कुठे खर्चटलं की दुःख होतं, आमच्या शरीराला त्रास झाला दुःख होतं, आमच्या शरीराच्या संबंधानं जोडली गेलेली माणसं जेव्हा जातात तेव्हा दुःख होतं, आमच्या शरीरानं ज्या ज्या गोष्टीशी संबंध जोडला त्या त्या प्रत्येक गोष्टीमुळे आम्हाला दुःख होतं. पण तो परमात्मा जो आहे ना तो परमात्मा कधीही न संपणारा आहे. आमच्या परमात्म्याला कधीही नाश नाही असा तो परमात्मा आहे. आणि जर आम्ही त्याला आपलंसं केलं ना तर तो परमात्मा आपल्याला सुद्धा त्याच्यासारखं करतो. अविनाश करी आपुलिया ऐसे. तो परमात्मा आम्हाला त्याच्यासारखं करतो आणि आम्हाला त्या परमात्म्यानं त्याच्यासारखं करावं असं वाटत असेल ना तर आम्ही एकच करावं, त्याला आपलं करण्याकरता एका साधनाचा अंगीकार करावा. ते साधन आहे लावी मना पिसे गोविंदाचे. आम्हाला आमच्या मनाला त्या गोविंदाच्या नामाचं अर्थात भगवंताच्या नामाचं पिसं लागलं पाहिजे. माझ्याकडे लक्ष द्या. भगवंताच्या नामाचं पिसं लागावं म्हणजे आमने पिसे नाही, भगवंताच्या नावाचं पिसं लागावं म्हणजे काय? आमचं नाम, आमचं अंतःकरण जे आहे, आमचं मन जे आहे त्या भगवंताच्या नामात तल्लीन झालं पाहिजे. आम्ही भगवंताच्या नामात तल्लीन होत नाही, भगवत कार्यात तल्लीन होत नाही. ज्या दिवशी आमचं अंतःकरण त्याच्या नामात तल्लीन होईल ना त्या दिवशी निश्चितपणानं तो परमात्मा आम्हाला त्याच्यासारखं केल्याशिवाय राहणार नाही. आणि जर अशा पद्धतीनं आम्ही जीवन जगलोत तर काय होईल? तुकोबाराय म्हणतात तुमच्या जीवनामध्ये फार मोठा फायदा होईल. कोणता फायदा होईल? या जगामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला मरावं लागतं ना हो. किती लोक शिल्लक राहिली? आजपर्यंत आलेला प्रत्येक व्यक्ती गेलेला आहे. आजपर्यंत शिल्लक राहण्याकरता कोणी आला नाही. पण महाराज म्हणतात जर तुम्ही या अभंगात सांगितलेल्या नियमाप्रमाणे जर तुम्ही जगलात, जर तुम्ही जीवन व्यतीत केलं तर निश्चितपणानं या मृत्यूलोकात आल्यानंतर आम्हाला अमर होता येतं. कसं अमर होता येतं? आम्ही देह जरी आमचा नाहीसा झाला, आम्ही देह रूपाने जरी निघून गेलो तरी कीर्ती रूपानं आम्ही कायम या मृत्यूलोकात शिल्लक राहू शकतो. विठ्ठल विठ्ठल म्हणजे मृत्यूनंतर सुद्धा अमर होण्याचं साधन महाराज आजच्या अभंगात सांगतात. या जगतामध्ये आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती ज्या साधनाच्या मागे धावतोय, प्रत्येक व्यक्ती ज्या गोष्टीच्या मागे धावतोय ना त्या गोष्टीबद्दल महाराज आजच्या अभंगामध्ये वर्णन करतात. या जगाचं अवलोकन केलं, या जगामध्ये जर निरखून पाहिलं तर या जगामध्ये एकच गोष्ट लक्षात येते. या जगात प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची अपेक्षा आहे आणि ती सर्वात मोठी अपेक्षा आहे सुखाची. जगात प्रत्येक व्यक्ती सुख शोधतोय पण आम्हाला सुख शोधून सुद्धा सापडत नाही. आम्ही बाहेर फिरायला जातो कशा करता? कशा करता? वेळ निघून जावा म्हणून. मग आम्हाला कुठेतरी सुखाचे क्षण अनुभवता यावे याच्या करता. आम्ही आपल्या माणसांच्या सोबत वेळ घालवतो कशा करता? थोडंफार आम्हाला कौटुंबिक सुख मिळावं याच्या करता. आम्ही आमचं मन जिथे रमतं अशा गोष्टींकडे धाव घेण्याचा प्रयत्न करतो कशा करता? आमच्या मनाला सुख मिळावं याच्या करता. आम्ही आमच्या उभ्या ठाकलेल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आम्ही त्याच गोष्टींमध्ये वाया घालवतो की ज्या गोष्टी आमच्या मनाला रुचकर वाटतात, ज्या गोष्टी आमच्या मनाला प्रिय वाटतात. आणि ज्या गोष्टी आमच्या मनाला प्रिय वाटतात त्या गोष्टींनी आमचं मन समाधानी होतं अशी भावना आमच्या मनात निर्माण होते. म्हणून आम्ही त्या सुखाच्या साधनांच्या मागे रात्रंदिवस धडपड करतोय. आम्ही रात्रंदिवस जी धडपड करतोय ना ती फक्त आणि फक्त सुखात करता करतोय. पण महाराज म्हणतात जी धडपड तुम्ही सुखा करता करताय ना त्या धडपडीनं धड पडेल पण सुख मिळणार नाही बरं का. आम्ही जी धडपड करतोय त्या धडपडीनं कदाचित आमचं धड एक दिवस पडेल
पण आम्हाला सुख मिळणार नाही. जर तुम्हाला खऱ्या अर्थानं सुख मिळावं असं वाटतंय, जर तुम्ही खऱ्या अर्थानं सुखी व्हावं असं वाटतंय, तर त्याच्याकरता उपाय एकच आहे. तो सुखरूप परमात्मा जिथे आहे ना, त्या सुखरूप परमात्म्याच्याकडे जा. त्याच्याकडे जर तुम्ही गेलं तरच तुमच्या तळमळीचा काहीतरी उपयोग होईल. कारण जर आमची तळमळ सुखा करताय तर आम्ही त्याच ठिकाणी जावं. सुखा लागी करीसी तळमळ. हा, तर तिथे जा जिथे आम्हाला सुख मिळेल. कुठे? तरी तू पंढरीसी जाई एक वेळ. आम्हाला पंढरीला जावं लागेल. पंढरीला म्हणजे कुठे आहे पंढरी? कुठे आहे पंढरी? कुठे आहे पंढरी? तिकडच्या पंढरीला नाही. हा, ती पंढरी सुद्धा पंढरीच आहे. पण आम्हाला जर सुखा करता तळमळ करायची आहे ना, तर आम्हाला या पंढरीला जावं लागेल. कायाही पंढरी आत्मा विठ्ठल, कायाही पंढरी आत्मा विठ्ठल, कायाही पंढरी आत्मा विठ्ठल, कायाही पंढरी आत्मा विठ्ठल. नांदतो केवळ, नांदतो केवळ पांडुरंगा, कायाही पंढरी आत्मा विठ्ठल, कायाही पंढरी आत्मा विठ्ठल, कायाही पंढरी आत्मा विठ्ठल, कायाही पंढरी आत्मा काया हे पंढरी आत्मा हा विठ्ठल. हा, नांदतो केवळ पांडुरंग. आमचं शरीर म्हणजे पंढरी आहे. आमचं शरीर हे भगवंताचं वसतिस्थान आहे. कारण परमात्मा इतरत्र कुठेच राहत नाही हो. आमचे नारदजी तेव्हा भगवंताला प्रश्न करतात, प्रभू तुम्ही राहता तरी कुठे? नारदजी सतत भगवंताच्या सानिध्यात असणारे आहेत. पण तरी ते नारदजी आमच्या परमात्म्याला प्रश्न करतात, देवा तुम्ही राहता कुठे? तेव्हा आमचे भगवान नारदजींना उत्तर देताना म्हणतात, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयम रो मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदा. नारदजी मी वैकुंठात राहत नाही म्हणे, मी योग्यांच्या हृदयात सुद्धा राहत नाही. मग कुठे राहतो? जिथे माझे भक्त माझं नामचिंतन करतात. माझे भक्त गाती जेते नारदानी उभा तेते, नारदानी उभा तेते, नारदानी उभा तेते. माझे भक्त गाती जेते नारदानी तेते, नारदम तेथे नारदम उभा मी तेथे. माझे भक्त गाती जेते नारदानी उभा तेथे, नारदानी उभा तेथे, नारदानी उभा तेथे. माझे भक्त गाती जेते नारद उभा मी तेथे, नारद उभा मी तेथे, नारद उभा मी तेथे. माझे भक्त गाती जेथे असंच राहू द्या. नारदा मी उभा तेथे. जिथे माझे भक्त माझ्या नावाचा उच्चार करतात ना, नारदजी मी तिथे उभा असतो. भगवंताला शोधण्याकरता आम्हाला बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. आम्ही मनपूर्वक अंतःकरणपूर्वक त्या भगवंताला आळवायला सुरुवात केली की परमात्मा लांब नाही, तसा तो आतमध्येच आहे हो. पण आतमध्ये असणारा परमात्मा आम्हाला कळत नाही. पंढरपूर बाहेर नाही, सोलापूरला जायची आवश्यकता नाही, तिकडे जाऊन पंढरपूर शोधण्याची गरजही नाही. पंढरपूर शोधायचं असेल तर अंतःकरणात शोधा, कारण ते अंतःकरणात आहे. पण कसं आहे ना, आम्हाला जवळच्या गोष्टी कळत नाही. हा, जवळच्या गोष्टी कळत नाही. काहींचं बघा, तुम्ही ज्या वेळेला डोळ्याला चष्मा लावताय तुम्हाला लांबचा नंबर कमी आहे, जवळचा नंबर जास्त आहे, बरोबर का? लांबचा नंबर कमी आहे, लांबच्या गोष्टी लवकर दिसतात. पण जवळ अक्षर वाचायला घेतलं की दिसत नाही. त्याच्याकरता आमच्या चष्म्याला 2 काचा आल्या.
एक लांबचं पाहण्याकरता आणि एक जवळचं पाहण्याकरता. लांबचं पाहण्याकरता जे आहे ना त्याला आम्हाला एक वेळेस चष्मा लावायची आवश्यकता नाही, पण जवळचं पाहण्याकरता आम्हाला चष्मा लावावा लागतो. का बरं? आम्हाला लांबच्या गोष्टी दिसतात पण जवळच्या गोष्टी दिसत नाही. जो परमात्मा आमच्यापासून लांब आहे, जो परमात्मा फक्त एका मूर्ती रूपात आमच्यापासून लांब जाऊन राहिला ना, तो परमात्मा आम्हाला कळतो. पण जो परमात्मा तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये विसावलेला आहे, जो परमात्मा आमच्या अंतःकरणामध्ये वस्तिस्थान करून राहिलेला आहे ना, आम्हाला तो परमात्मा कळत नाही. हा, कसं असतं, दूरके ढोल सुहावणे. हा, आम्हाला लांबच्या गोष्टी चांगल्या वाटतात. हा, परमात्मा आपल्यापासून लांब नाही, तो आमच्या अंतःकरणात आहे. कुठे शोधिशी रामेश्वर आण, कुठे शोधिशी काशी, कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला, हृदयात उपवासी, कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी, कुठे शोधिशी रामेश्वर. आम्ही त्याला बाहेर शोधतो, कुठे शोधीसी रामेश्वर आणि कुठे शोधीसी काशी. आम्ही अंतःकरणातल्या परमात्म्याला दूर केला आणि लांबच्या परमात्म्याला जवळ केलं. हा, लांबच्या गोष्टी जवळच्या वाटायला लागल्या आणि जवळच्या गोष्टी लांबच्या वाटायला लागल्या की समजावा आमचा मार्ग चुकीचा आहे. ज्या दिवशी जवळच्या गोष्टी जवळच्या वाटतील आणि लांबच्या गोष्टी लांबच्या वाटतील ना, समजावं आता योग्य मार्गावर चाललोय. दिसताना जेव्हा सरळ दिसतं ना, तेव्हा समजावं सरळ मार्गावर आहे. जेव्हा दुर्कट दुर्कट दिसायला लागलं, समजावं मार्ग चुकला. कसं आहे, परमात्मा आमच्यापासून जवळ आहे, तो परमात्मा तुमच्या माझ्या अंतःकरणात आहे. परमात्मा म्हणतोय मी इतर ठिकाणी वास करत नाही, जिथे माझे भक्त माझ्या नामाचं चिंतन करतात तिथे मी वास करतो. पण भक्तांनी नामाचं चिंतन केल्यानंतर परमात्मा वास करतो, पण तो नेमकं कुठे करतो? आमच्या समोर, आमच्या बाजूला, आमच्या मागे पुढे नाही. नाही, जेव्हा एखादा भक्त अंतःकरणपूर्वक त्या परमात्म्याला आळवतो ना, परमात्मा त्या भक्ताच्या हृदयात येऊन विराजमान होतो. तो परमात्मा तिथे वास करतो, तो इतर ठिकाणी करत नाही. तो परमात्मा तसा लांब नाही आहे. तो परमात्मा आहे कुठे? आमच्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगून ठेवलं, परमात्म्याचं वसतिस्थान आहे कुठे? तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो, का भ्रांतासी कामो विषयावरी. महाराज म्हणतात, परमात्मा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. परमात्मा तुमच्या माझ्या हृदयामध्ये आहे. पण हृदयामध्ये जर तो परमात्मा आहे, मग सायंटिस्टने त्या परमात्म्याला एखादं नाव द्यायला पाहिजे होतं की नाही? जे वैज्ञानिक आहेत त्यांनी त्याला काहीतरी नाव द्यायला पाहिजे की नाही? हृदयामध्ये तो आहे तर नेमका आहे कुठे? आता हृदयाला 4 भाग आहेत, नेमकं वरच्या भागात आहे की खालच्या भागात आहे? डाव्या बाजूला आहे की उजव्या बाजूला आहे? कुठे आहे तो परमात्मा? त्याचा काहीतरी शोध. नाही, आमचा परमात्मा नेमकं हृदयात, म्हणजे नेमका आहे कुठे? आमच्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी त्या परमात्म्याचं स्थान सांगून ठेवलं, तैसा हृदयामध्ये मी रामो. जो हृदयाच्या मध्यभागी परमात्मा स्थित आहे. मध्यभागी म्हणजे आमचं हृदय 4 भागामध्ये विभाजित झालेलं आहे आणि 4 भागामध्ये विभाजित झालेल्या हृदयाला मध्यभागी एक गाठ आहे, जी गाठ सतत हालचाल करते, अंकुंचन पावते आणि प्रसरण पावते. ज्या गाठीच्या कार्यामुळे आमचं हृदय अंकुंचन पावतं, प्रसरण पावतं आणि आमच्या हृदयाचा कारभार स्थिर राहतो, आमचं हृदय चालू राहतं. जी गाठ आमच्या हृदयाला चालवण्याचं काम करते ना, त्या गाठीला सायंटिस्टने इतर कुठलं नाव दिलंच नाही, त्या गाठीला नाव शोधूनही सापडलं नाही. पण आमच्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ते नाव शोधून ठेवलं आणि त्याचं नाव दिलं, तैसा हृदयामध्ये मी रामो. जो परमात्मा या हृदयाला चालवतो ना, तो परमात्मा त्या हृदयामध्ये वास करतो. मग जर परमात्मा हृदयामध्ये आहे, मग तो आम्हाला कळत का नाही? त्याचं कारण आहे, आमच्या अंतःकरणामध्ये जी भ्रांती आहे ना, का भ्रांतासी कामो विषयावरी. भ्रांतीमुळे, अंतःकरणात साचलेल्या विषयामुळे आम्हाला त्या परमात्म्याची खऱ्या अर्थानं ओळख होत नाही. आम्ही आमची इंद्रिय विषयाकडे वळवली, परिणाम ती विषयांकडे इंद्रिय वळवल्या कारणानं आमची इंद्रिय विषयांकडे धाव घ्यायला लागली आणि तीच इंद्रिय आमच्या परमात्म्याला विसरली
आणि इंद्रिय एकदा विषयाच्या नादी लागली की इंद्रियांना परत भगवंताकडे वळवणं फार अवघड होतं. माहितीये का? माहितीये, कारण विषय जे आहेत ना ते विषय इंद्रियांना कधीच बाजूला जाऊन देत नाही. आणि एकदा इंद्रिय विषयाकडे वळली की त्यांचा स्वभाव कसा बनतो, या विषय वाचूनी काही आणि सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. विषयाच्या नादी एकदा इंद्रिय लागली की त्यांना विषया वाचून इतर काहीही दिसत नाही. इतर कामं करताना आमचं मन त्या कामांमध्ये रमत नाही, पण जेव्हा एखादा व्यक्ती मनापासून मोबाईल पाहायची सुरुवात करतो, मला सांगा लवकर उठायची इच्छा होते का? आपलं असू द्या जरा कसं आहे, जेव्हा व्यावहारिक जीवनातली उदाहरणं आम्ही अनुभवतो तेव्हा ते आम्हाला लवकर कळतात. जेव्हा इतर कामं आम्ही करतो ती कामं कधी होतात अशी आम्हाला आस लागलेली असते. कधी एकदा हे संपतं आणि मी माझं दुसरं कामं करतो. पण जेव्हा एखादा व्यक्ती मोबाईल पाहण्याकरता बसतो, 15 मिनिटं बसायचं आणि मग उठायचं असा विचार केलेला व्यक्ती 1 तासाशिवाय उठत नाही. का बरं उठत नाही? आमची इंद्रिय त्या मोबाईल नावाच्या त्या दृश्याकडे आकस्मित झाली, ती आकर्षित झाली आणि आकर्षित झालेली इंद्रिय तिथे स्थिरावली, ती त्या विषयामध्ये रममाण झाली. आता या डोळे नावाच्या इंद्रियाला त्या मोबाईल मध्ये असणारं दृश्य, त्या दृश्याचं व्यसन लागलं आणि त्या विषयामध्ये ते एवढे रममाण झाले, तिथे जो विषय निर्माण झाला त्यात एवढे रममाण झाले की त्यांना स्वतःचंही भान राहिलं नाही. कधी कधी गॅसवर ठेवलेली भाजी जळून जाते ते सुद्धा आठवण राहत नाही. कधी कधी आम्ही इतर जी कामं हातात घेतलेली असतात त्यांची आठवण राहत नाही. याचं कारण काय? आमची इंद्रिय त्या विषयात रमली, आता त्यांना बाहेर निघायची इच्छा राहिली नाही. विषय वाडी भुलले जीव, आता याची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव, पावनी धाव नरदे विषय वाडी भुलले जीव, आता याची कोण करील कीव, नुपजे पावनी धाव नरदेह. विषय ओढी भुलले जीव. आम्ही विषयाच्या ओढीनं खऱ्या ज्या तात्विक विचाराला विसरलोय ना, तो तात्विक विचार आम्ही अनुभवणं गरजेचं आहे. का बरं? कारण विषयाच्या नादी लागलं तर आम्हाला तिथे सुख कधीच मिळणार नाही. कारण आम्ही जे सुख विषयामध्ये शोधतोय त्या विषयामध्ये मुळात सुख नाही. का सुख नाही विषयामध्ये? सोपं करून सांगते. विषय भोगून आजपर्यंत या जगतामध्ये कोणीच सुखी झालं नाही. समजा तुमच्या भागामध्ये एखाद्या ठिकाणी आग लागली, आग विझवण्याकरता पेट्रोलची गाडी बोलवावी की पाणी? तसं अग्निशामक दळाला बोलवणं योग्य होईल. पण आग विझवायची, छोटीशी आग आहे, ती विझवण्याकरता तुम्ही पेट्रोलचा वापर कराल की पाण्याचा वापर कराल? माझी भाषा कळत नाही का? मग बोला ना. आग विझवण्याकरता कशाचा वापर केला जातो? पाण्याचा. त्याच्याऐवजी पेट्रोल ओतलं तर, पंप जवळ आहेत ना आपल्याला, पेट्रोल ओतलं तर लवकर विझेल. मग काय होईल? इंधने माला अग्नी कोठे, इंधने माला अग्नी कोठे, इंद्रने मला निकोटे, कधी अग्नी शांत होत नाही, त्याप्रमाणे विषयाचं सेवन केल्यानं आमची इंद्रिय कधी स्थिर होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत आमची इंद्रिय स्थिर होत नाही तोपर्यंत आम्हाला खऱ्या अर्थानं या जीवनामध्ये सुख मिळू शकत नाही. सुख कोणाला हवं असतं? कोणाला हवं असतं? इंद्रियांना. कोणाला हवं असतं? या देहाला. देहाला म्हणजे नेमकं कोणाला? देहाला म्हणजे नेमकं कोणाला? अहो सुख हवंय
ते या देहाला म्हणजे आमच्या इंद्रियांना सुख हवंय. आमच्या डोळ्यांना वाटतं थोडीफार झोप मिळावी, आमच्या कानांना वाटतं काहीतरी चांगलं ऐकायला मिळावं. आमच्या इंद्रियांना सुखाची अपेक्षा आहे. आम्हाला जी सुखाची अपेक्षा आहे ना ती आमच्या इंद्रियांना सुखाची अपेक्षा. आम्हाला वाटतं आम्हाला सुख मिळावं, पण जोपर्यंत इंद्रिय विषयाच्या नादी लागलेली आहेत तोपर्यंत त्या इंद्रियांना कधीच सुख मिळणार नाही. कारण विषय कसे आहेत, महाराज म्हणतात, हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचा भासे भद्र जाती. जे विषय जे आहेत ना ते विषय मृगजळाप्रमाणे आहेत. विषय जे आहेत ना ते आम्हाला फक्त भास करून देतात. विषयाचे सुख वेगळाचे पाहू रे, विषयाचे सुख वेगळाचे पाहू रे. विषयाचे सुख वेगळाचे बाहुली, विषयाचे सुख वेगळाचे बाहुली. अभ्राची समुनी जाईल दया, अभ्राची सारी जाईल करुणाचे माय चे गणगोत्र यवनाचे माय बाप कवणाचाच विषयाच्या नादी लागलं ना ती अवस्था तशी आहे. दृष्टांत द्या. विषयाचे सुख वेगळाची बाहुली. अहो हे विषय आम्हाला फक्त दिसताना बरे वाटतात, पण असायला विषय बरे नाही. कारण हे विषय फक्त आम्हाला सुखाचा आभास करून देतात. रस्त्यानं चालता चालता कधी कधी रस्त्यावर पाणी असल्याची जाणीव होते. याचा अर्थ तिथे पाणी आहे असं नाही, फक्त आम्हाला तिथे जो होतो ना तो भास आहे. आणि म्हणून तो भास आम्हाला खऱ्या पाण्याची जाणीव करून देऊ शकत नाही. आमच्या व्यावहारिक जीवनामध्ये जीवन जगत असताना आम्ही ज्या विषयांचा उपभोग घेतो ना त्याच्याद्वारे आम्हाला मिळतो तो फक्त सुखाचा आभास. मला सांगा, रस्त्यानं प्रवास करत असताना उत्तम एसी गाडी असली की बरं वाटतं का हो? आता उन्हाळ्याचे दिवस आले, साध्या गाडीपेक्षा टू व्हीलरनं प्रवास करणाऱ्याला विचारा, वरून पडणाऱ्या त्या उन्हाचा त्रास किती आहे. त्याला जर फोर व्हीलर मिळाली बरं वाटतं ना. म्हणजे गाडी म्हणजे काय आहे, सुख आहे ना. अहो हो तर म्हणा, गाडी म्हणजे सुख आहे. गाडी मिळाली, आता गाडीमध्ये आम्हाला थंड हवा मिळते, गाडीमध्ये सुरक्षित प्रवास वाटतोय, ती गाडी म्हणजे सुख आहे. मग गाडी घेतल्यानंतर आम्हाला सुख मिळेल अशी अपेक्षा आम्ही केली आणि गाडी घेतली. समजा गाडी घेतल्यानंतर आता आम्ही सुखीही झालो, पण जेव्हा त्याच गाडीचे हप्ते फेडण्याची वेळ येते तेव्हा सुख वाटतं का हो? गाडी घेण्यात सुख वाटतं, पण जेव्हा गाडीचे हप्ते द्यावे लागतात तेव्हा सुख वाटतं का? बरोबर आहे. एक उदाहरण झालं, अनुभवानं सांगते. मला पडेल. दुसरं उदाहरण. मला सांगा, प्रत्येकाला सुरक्षित घर असावं अशी अपेक्षा आहे का? मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आम्ही मोठे मोठे फ्लॅटही विकत घेतले. फ्लॅट घेताना फार बरं वाटतं, चार भिंती बांधताना फार बरं वाटतं, भिंती बांधतोय तोपर्यंत बरं वाटतं, पण ज्या दिवशी त्या भिंती सजवण्याची वेळ येते तेव्हा बरं वाटतं का हो? घर बांधणं सोपं आहे, पण जेव्हा त्या घराला घरपण आणण्याकरता, जेव्हा त्या घराला आकर्षित बनवण्याकरता सजवण्याची वेळ येते तेव्हा आम्हाला जो खर्च मिळावा लागतो तेव्हा आम्हाला आनंद वाटतो का? आता गरम होतंय, घरामध्ये एसी लावताना, घरामध्ये फॅन लावताना आम्हाला फार आनंद वाटतो. वाटतोय ना प्रत्येकाला? विदाऊट फॅन कोणालाच राहण्याची सवय राहिली नाही. जी पूर्वीची माणसं 10-10 वर्ष फॅन शिवाय आयुष्य जगली त्या माणसांना आता 10 मिनिटं सुद्धा फॅन शिवाय राहत नाही बरं का. पूर्वीची जी लोक पूर्वीच्या गप्पा गोष्टी सांगतात की आम्ही एवढा पायी प्रवास केला, आता ती माणसं 1 किलोमीटर सुद्धा चालत नाही. जी लोक 10-10 वर्ष तशी राहिली ती लोक आता फॅन शिवाय राहत नाही. जी लोक जमिनीवर झोपायची त्यांना सुद्धा आता गादीशिवाय झोप लागत नाही. पूर्वीच्या काळचं सांगतो. जी पूर्वीच्या काळी या परिस्थितीत राहणारी लोक आहेत त्यांना आताची परिस्थिती सवय झाल्या कारणानं त्या परिस्थितीत आता पुन्हा जगता येणं शक्य नाही. आम्हाला या सुखाच्या साधनांचा अंगीकार करताना फार सुख वाटतं, पण मला सांगा जेव्हा त्यांचा परिणाम भोगण्याची वेळ येते तेव्हा ते सुख देतात का? हा साऊंड घेताना फार बरं वाटतो प्रत्येक साऊंडवाल्याला बरं का. हा साऊंड घेताना फार बरं वाटतं, पण जेव्हा एखादी गोष्ट त्यातली काम काढते ना आणि पुन्हा पूर्ण सेटअप नव्याने करावं लागतं तेव्हा समजतं की याला किती त्रास आहे. एखादी गोष्ट आम्हाला घेताना फार आनंददायी वाटते, एखाद्या गोष्टीचा जेव्हा आम्ही वापर करतो तेव्हा ते फार बरं वाटतं, पण जेव्हा त्याचा परिणाम भोगण्याची वेळ येते तेव्हा ते बरं वाटत नाही. लाईट वापरताना फार बरं वाटतं, ज्या दिवशी विजेचं बिळ हातात येतं ना
त्या दिवशी फार आनंद होतो, बरोबर का? वापरताना आम्हाला त्या गोष्टी सुखाच्या वाटतात, पण ज्या दिवशी त्या गोष्टींचा परिणाम आमच्या समोर येईल त्या दिवशी आम्हाला त्या गोष्टी सुखाच्या वाटत नाही. याचा अर्थ आम्ही ज्या साधनांचा उपभोग घेतो ना, ही साधनं फक्त सुखाचा आभास करून देणारी आहेत. मग ही साधनं जर आम्हाला फक्त सुखाचा आभास करून देतात, मग आम्हाला खरं सुख मिळवण्याकरता नेमकं काय करायला हवं असा प्रश्न जेव्हा साधकांनी तुकोबारायांना केला, तुकोबाराय त्यांना अभंगाच्या प्रथम चरणात उत्तर देतात. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून आपुला तो एक देव करून देणे विना जीवा सुख नो, देणे विना जीवा सुख नो, हेरती माईक दुखाची जना दे, हेरती माईक दुखाची जना, देणे विना जीवा सुख नो, देणे विना जीवा सुख नो, हेरती माईक दुःखाची जना, हेरती माईक दुःखाची जना. हे आपुला तो एक देव करून घ्यावा, देणे विना जीवा सुख नोहे, आपुला तो एक देव करून घ्यावा, देणे विना जीवा सुख नोहे, देव करून घ्यावा, देणे विना जीवा सुख नोहे. आपला देव करून घ्यावा, देणे विना जीवा सुख नोहे, सुख नोहे, सुख नोहे. विना जीवा, देणे विना जीवा सुख नोहे, देणे विना जीवा, देणे विना जीवा सुख नोहे, येरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान, येरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान, अवसान. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, देणे विण जीवा सुख नोहे. त्या एका देवाला आपलंसं केल्याशिवाय आम्हाला जीवनामध्ये खरं सुख मिळणार नाही. मग आम्ही जे सुख उपभोगतो ते सुख नाही का? आहे ना, ते सुख आहे, पण त्या सुखामध्ये प्रकार आहे. सुखाचे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय 3 प्रकार मांडतात. पहिला आहे सात्विक सुख, दुसरा आहे राजस सुख आणि तिसरा आहे तामस सुख. जे सुख आम्हाला सुरुवातीला दुःखाचा अनुभव देतं, पण त्याच्यापासून मिळणारं फळ मात्र आनंददायी आहे ना, त्याला सात्विक सुख म्हणतात. ऐसा जया सुखाचा आरंभ, दावी काठिन्याचा क्षोभू, मग क्षीराब्दी लाभू अमृताचा जैसा. ज्या सुखाचा आरंभ दुःखदायक आहे, पण अंताला जे प्राप्त होतं ना, ते प्राप्त होणारं गोष्ट हे अतिशय सुखदायक, अतिशय आनंददायक आहे. मला सांगा, प्रसूतीच्या वेदना सहन करताना प्रत्येक मातेला दुःख होतं की सुख होतं? महिला मंडळ, प्रसूतीच्या वेदना सहन करताना सुख होतं की दुःख होतं? दुःख होतं. पण जेव्हा प्रसूतीनंतर ते गोंडस बाळ की जे तुमच्या शरीराच्या अंशापासून तुमच्या हातावर आलेलं आहे, ते गोंडस बाळ जेव्हा हातावर घेता तेव्हा दुःख होतं की सुख होतं? वेदना सहन करताना पाहिले नयनी, नयनी बाळ पाहिले नयनी, नयनी बाळ पाहिले नयनी, नयनी बाळ पाहिले नयनी. गर्भवास दुःख अति वाटे, गर्भवास
वाटे गर्भवास दुःख ते वाटे. हे बाळ पाहिले नयनी नयनी हे बाळ पाहिले नयनी बाळ पाहिले नयनी बाळ पाहिले प्रसूतीच्या वेदना सहन करताना त्या मातेला त्रास आहे, गर्भवासामध्ये त्रास आहे. हा, जेव्हा त्या बाळाला आपल्या हातावर घेते, जेव्हा डोळ्यांनी पहिल्यांदा विसरून जाते आणि त्या बाळाकरता आपल्या येणाऱ्या समोरच्या आनंदाला तयार होते. हा, त्या वेदना सहन करताना जे दुःख मोठं होतं, हा, की बाळ झाल्यानंतर मिळालं ते सुख मोठं आहे. वेदना होत असतानाचं दुःख मोठं की बाळ झाल्यानंतरचं सुख मोठं? अहो, किती जरी वेदना होत असल्या, त्या वेदनेचं दुःख कितीही जरी मोठं वाटत असलं तरी जेव्हा ज्या क्षणाला बाळ हातावर येतं त्या क्षणाला त्या सगळ्या वेदना ज्या होत्या ना, त्या सगळ्या वेदना आपोआप नाहीशा होतात. याला म्हणतात सात्विक सुख. हा सुखाचा प्रकार आहे, सात्विक सुख. दुसरा आहे राजस सुख. राजस सुखाचा विषय आहे हा, की राजस सुखामध्ये ज्या वेळेला आम्ही सुखाचा उपभोग घेतो त्यामध्ये सुरुवातीला आनंद नाही, त्यामध्ये शेवटी आनंद नाही, मध्यावर फक्त आनंद आहे. याचा अर्थ आम्ही जेव्हा त्या सुखामध्ये प्रवेश करतो, जेव्हा त्या गोष्टीचा अनुभव घेण्यामध्ये आम्ही प्रवेश करतो ना, तेव्हा त्यात काही फारसा रस वाटत नाही. जेव्हा ती गोष्ट आम्ही अनुभवतो तेव्हा ती फार गोड वाटते, पण एकदा तिथून बाहेर पडलं की पुन्हा त्रासदायक वाटते. सोपं करून सांगू, काही लोक तमाशाला जातात, कीर्तनातली जात नाही बरं का. काही लोक म्हणते जी कीर्तनाच्या व्यतिरिक्त राहतात ती तमाशाला जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीला त्या तमाशामध्ये त्या नाचणारणीचं गाणं गोड वाटतं, त्या नाचणारणीचं नृत्य जे आहे ते गोड वाटतं. कुठपर्यंत गोड वाटतं? जोपर्यंत तो पैसे उधळू शकतो. कुठपर्यंत गोड वाटतं? जोपर्यंत पैसे उधळू शकतो. शेवटची नोट उधळली की नाचणारणीचं नाच गाणं गोड वाटतं का? गोड वाटतं. राजस सुखाचं तसंच आहे. जोपर्यंत आम्ही साधनांचा उपभोग घेतोय, मगाशी जी उदाहरणं दिली, जोपर्यंत ते फॅन त्याची हवा आमच्या अंगावर आहे, जोपर्यंत तो प्रकाश आम्हाला मिळतोय, जोपर्यंत आम्ही त्या साधनाचा उपयोग करतोय, तोपर्यंत ती साधनं गोड वाटतात. जेव्हा परिणामाची वेळ येते त्यावेळी परिणामाची वेळ आल्यानंतर त्या साधनांमध्ये आम्हाला रुची वाटत नाही. साधनाचा अवलंब करताना त्या साधनामध्ये सुरुवातीला सुख आहे, पण परिणाम जेव्हा समोर येतो तेव्हा दुःख भोगावं लागतं. आणि तिसरा प्रकार आहे तामस सुखाचा, ज्याच्यामध्ये सुख शोधूनही सापडत नाही, फक्त आहे तो सुखाचा आभास. तामस सुखाचे लक्षण आहे आहार, निद्रा, भय आणि मैथुन. फार झोपायला मिळालं की लोकांना वाटतं मी फार सुखी आहे. मनासारखं खायला मिळालं की वाटतं फार सुखी आहे. मनासारखं राहायला मिळालं, मनासारखं फिरायला मिळालं म्हणजे मी सुखी आहे. पण ही सुखाची लक्षणं नाहीत, यात खरं सुख नाही. ही सगळी लक्षणं, ही सगळी सुख भोगताना जो मिळतोय ना, तो फक्त सुखाचा आभास आहे. आजपर्यंत झोपून कोणाचाही उद्धार झाला? आजपर्यंत मनासारखं आहार घेऊन कोणाचाही उद्धार होत नाही. जर उद्धार करून घ्यायचा असेल, जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर एका परमात्म्याशिवाय आम्हाला तरणोपाय नाही. मग ही सगळी सुखाची साधनं जर आम्हाला भगवंतापर्यंत नेऊन पोचू शकत नाही, हे सुख हे सगळं मर्यादित सुख आहे. मग आम्हाला खऱ्या अर्थानं सुख मिळवायचं असेल, जर त्या परमात्म्याला प्राप्त करून सुख मिळणार असेल तर ते मिळालेलं सुख ते नेमकं कोणत्या प्रकारचं असेल? संत महात्मे आमचे ज्ञानोबा राय त्या सुखाचा मार्ग सांगताना, ते सुख नेमकं कसं आहे ते सांगताना आमचे ज्ञानोबा राय म्हणतात, किंबहुना सोय जीव आत्म्याची लाहे तीथ जे होय तया नाम सुख. ही सगळी सुखाची साधनं जर वेगळ्या प्रकारची आहेत, मग खरं सुख म्हणजे आहे तरी काय? महाराज म्हणतात, ज्या दिवशी आमच्या अंतःकरणातल्या परमात्म्याची आम्हाला खऱ्या अर्थानं जाणीव होईल ना, त्या दिवशी समजावं आम्हाला खरं सुख मिळालं. जीव आत्म्याची लाहे तीथ जे होय तया नाम सुख. जेव्हा आत्मा आणि परमात्म्याची सांगड घडेल, जेव्हा आमच्या अंतःकरणात वास करणारं तत्व, आमच्या अंतःकरणाला स्फूर्ती देणारं, नवे नवे या शरीराला चालवणारं तत्व दुसरं तिसरं कोणी नसून तो परमात्मा, ते तत्व आणि मी एक आहे याची जाणीव ज्या दिवशी होईल त्या दिवशी तो देव आपला होईल. आणि तो देव आपला झाला की आपोआप आम्हाला सुखाची प्राप्ती होईल. कोणता देव? विठोबा रखुमाई.
कुंडली कमलधार ज्ञानदेव श्री पंढरीनाथ आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि धावत्या वेळेच्या अनुषंगानं सांगण्याचा प्रयत्न केला. पण खरं सुख खऱ्या देवाला आपलं करणं म्हणजे काय? 9 वारांची 9 भक्ती आणि मग ते 9 वार सांगून मग त्या देवाला आपलं करणं म्हणजे आपलं नाही. सोमवारचं शंकर, मंगळवारचे मंगळागौर, हे देव आपले करायचे नाहीत. मग आपलं कोणत्या देवाला करायचंय? जो अंतकरणात आहे ना त्याला आपलं करा. जो तुमच्या माझ्या अंतकरणाला सुखरूप करण्याचं कार्य करणार आहे त्या परमात्म्याला आपलं करा. त्या परमात्म्याला आपलं केलं की आपोआप आम्हाला सुखाची प्राप्ती होईल. कारण या जगतामध्ये सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा जो. या परमात्म्यासारखा जगतामध्ये सुखरूप दुसरा तिसरा कोणी शोधून सापडत नाही. आणि तो एकदा आपला झाला की आम्हाला सुख शोधण्याकरता राणोवण भटकायची आवश्यकता लागत नाही. का? तो जर आपल्यामध्येच आहे आणि आपल्यामध्ये असणाऱ्या परमात्म्याची जर आम्हाला जाणीव झाली तर आम्हाला बाहेर परमात्मा शोधावा लागत नाही. त्या सुखाला कोणत्याच प्रकारची उपमा देता येत नाही. आमचे तो गोबारे म्हणतात, अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळीची जी होती आच्छादली. जाणीव करून घ्यायचंय आपला तो एक देव करून घ्यावा. आपला करून घ्यायचं म्हणजे काय? महाराज म्हणतात, जो अंतकरणामध्ये प्रविष्टित झालेला परमात्मा आहे ना तोच परमात्मा प्रकाशला आणि बाहेर प्रगट झाला. म्हणजे मुळात जो माझ्या जवळ होता, मुळीची जी होती आच्छादली, त्याच परमात्म्यानं संपूर्ण ठिकाणी आच्छादन करून ठेवलं. तोच परमात्मा या सृष्टीमध्ये सामावला आणि मग तो परमात्मा की जो या सृष्टीमध्ये सामावलेला आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून माझ्याच अंतकरणातला परमात्मा आहे. हे जेव्हा कळतं ना तेव्हा तेथीचा आनंद ब्रह्मांडीन समाये. मग उपमेसी काय देऊ सुखा. मग त्या ठिकाणी जे सुख निर्माण होतं ना त्या सुखाला कोणत्याच प्रकारची उपमा देता येत नाही. आणि जे उपमेयाच्या सुद्धा पलीकडे आहे, जे उपमा देण्याच्या सुद्धा पलीकडे आहे ना ते खरं सुख. अर्थात तो परमात्मा प्राप्त झाला की मग जीवाला खऱ्या अर्थानं सुख मिळतं. मग परमात्म्याच्या प्राप्तीनं जर सुख मिळत असेल तर जी साधनं सुखाकरता आम्ही वापरतो त्या इतर साधनांचं काय? महाराज म्हणतात ती सगळी साधनं कशी आहेत? अभंगाच्या द्वितीय चरणात रती माये का दुःखाचे जनते, ये रती माये का दुःखाचे जनते, रती माईक दुःखाची जनती, रती माईक दुःखाची जनती. ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हे सगळे पदार्थ जे आहेत ते दुःखाला जन्माला घालणारे आहेत याच्या सकट. आणि म्हणून हे सगळे हे पदार्थ माईक असल्या कारणानं, दुःखाला जन्माला घालणारे असल्या कारणानं, ज्यांचा बांधाच मुळात दुःखाचा आहे त्यांच्यापासून आम्हाला सुख मिळणार नाही. सफरचंदाचं झाड लावलं तर त्याला सफरचंदच येतात. भाताची
गव्हाची शेती करायची म्हटली, भात पेरलं तर गहू येणार नाही, गहू पेरल्यानंतर भात येणार नाही. अर्थात ज्याचा मूळ बांधा दुःखाचा आहे त्याच्यापासून जर आम्ही सुखाची अपेक्षा केली तर आम्हाला सुख मिळणार नाही. मृत्यूलोकामध्ये मिळणारे माईक पदार्थ जे आहेत ना ते दुःखरूप आहेत आणि अशा गोष्टींपासून आम्ही सुखाची अपेक्षा केली, सुख मिळणार नाही. मग ते मिळावं असं वाटतंय, मग काय करा, देवाकडे जा, तो तुम्हाला त्याच्यासारखं करेल. त्याच्यासारखं केलं की मग तुम्हाला सुख मिळेल. त्याच्यासारखं करेल म्हणजे तो आहे कसा, महाराज म्हणतात तो अविनाशी स्वरूपाचा आहे आणि अविनाशी स्वरूपाचा तो परमात्मा असल्या कारणानं तुम्ही जर त्याचं स्मरण केलं, जर लावी मना पिसे गोविंदाचे, मनाला त्या गोविंदाचं पिस लागलं की मग आपोआप गोविंद गोविंद मना लागली छंद. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. गोविंद गोविंद नावाचा छंद लागला की मग गोविंद आणि काया यांच्यामध्ये भेद राहत नाही, भेद शिल्लक राहिला नाही की मग तो परमात्मा आम्हाला त्याच्यासारखं करतो. म्हणजे अविनाश करी आपुलिया ऐसे. हा, त्या परमात्म्यासारखं आम्ही झालो, अविनाशी तत्वाचे झालो की मग अविनाशी तत्वाचं म्हणजे नेमकं कसा आहे तो परमात्मा, सोपा आहे. तो परमात्मा नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावकहा. त्या परमात्म्याला आम्ही शस्त्रानं छेदू शकत नाही, त्या परमात्म्याला कोणत्याही प्रकारच्या पाण्यानं वाहून नेऊ शकत नाही, त्या परमात्म्याला आम्हाला जाळता येत नाही, त्या परमात्म्याला आम्हाला कापता येत नाही, त्या परमात्म्याचा कोणत्याच शस्त्रानं कोणत्याच अस्त्रानं आम्हाला नष्ट करता येत नाही. लाकडाची मूर्ती जाळू शकते, दगडाची मूर्ती फोडता येते, इतर कशाची असेल, सोन्याची असेल तर चोरीला जाऊ शकते, बाकी काही नाही सांगत. सोन्याची असेल तर त्याला चोरीला जाण्याची भीती आहे. पण जो परमात्मा मूळ स्वरूपाचा आहे, की जो परमात्मा अविनाशी तत्वाचा आहे, त्या तत्वाला कोणत्याच प्रकारे त्याचा आम्हाला नाश करता येत नाही. आम्ही त्याला शरण गेलो की सुखी होऊ. सुखी होऊ म्हणजे कसे होऊ, आम्ही त्या परमात्म्याच्या स्वरूपाचे होऊ, अविनाशी तत्वाचे होऊ. जर नाशच संभवत नाही तर दुःखाचा प्रश्न उद्भवत नाही. नाश संपला, दुःख संपलं, मग आता शिल्लक काय राहिलं, आता एकच, त्या परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप झालो आणि इतकी कीर्ती प्राप्त केली, असं जीवन जगलो की आता मृत्यूच्या पश्चात सुद्धा शरीर संपलं तरी शरीरानंतर सुद्धा आम्ही कीर्ती रूपानं शिल्लक आहोत अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे का मरण्याची सारे, तुका म्हणे का मरण्याची सारे, नाही आधी अंती अवसानी अवसान नाही आधी अंती अवसान नाही आधी अंती अवसान
दुःखाचे जनाचे येरते माई गे दुःखा तुका म्हणे का मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. महाराज म्हणतात जर तुम्ही या अभंगात सांगितल्याप्रमाणे जीवन जगलात, त्या परमात्म्याला आपलंसं केलं की मग आपोआपच मृत्यूनंतर सुद्धा तुम्ही या इहलोकामध्ये कीर्ती रूपानं शिल्लक राहू शकता. इतर सगळ्या योनीमध्ये आम्हाला शिल्लक राहता येईल की नाही माहीत नाही, पण मनुष्य योनीमध्ये जे ज्ञान आहे ना, ज्या ज्ञानाच्या माध्यमानं आम्ही सच्चिदानंद पदवीपर्यंत जाऊन पोचतो, त्या पदवीनुसार आम्ही निश्चितपणानं या इहलोकात कीर्तिरूपानं कायम शिल्लक राहू असं आम्हाला जगता येईल. फक्त तसं जगावं असं वाटत असेल ना, तर माणसानं आयुष्यामध्ये काहीतरी उत्तम कर्म करावी. कर्म उत्तम असले की कीर्ती उत्तम राहते, नाहीतर अधम कीर्तीवाल्या लोकांची कमी नाही. हा, लोक म्हणतात बरं झालं गेला, अशांची कमी नाही, पण माणसानं शिल्लक राहताना उत्तम कीर्तीनं शिल्लक राहावं. 2 दिवसापूर्वी ज्यांची जयंती साजरी केली ते शिवाजी महाराज. हा, जरी 300 वर्ष होऊन गेली असली तरी आजही आपल्यात आहेत. 350 वर्ष होऊन गेली पण तुकोबाराय आजही आपल्यात आहेत. 750 वर्ष होऊन गेली पण ज्ञानोबाराय आजही आपल्यात आहे. माणसानं शरीर संपलं तरी चालेल, पण शरीर संपलं तरी आम्ही कीर्तिरूपानं शिल्लक राहू असं काहीतरी जगणं आमच्या आयुष्यात असावं. आणि हे वर्तन आम्ही ज्यांच्याकडून शिकतो, एकदा त्यांचं मोठ्या प्रेमानं भजन करू. 2 मिनिटाकरता सर्वांनी हात वर करा आणि त्या संतांचं मोठ्या प्रेमानं भजन करू. तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. करविली तैसी केली कटकट वाकुडे कानीट देव जाणे. कोणा कारणे झालाचे निर्माण देवाचे कारण देव जाणे. आजच्या कीर्तन सेवेकरता बरेचशी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. विशेषत्वानं आमच्या भागातले असणारे पण तुमच्या भागात स्थायिक होऊन ज्यांनी या कल्याणमध्ये परमार्थ क्षेत्रातले एक उत्तम अधिकारी म्हणून ज्यांना आम्ही ओळखतो, आमचे परमस्नेही चिराटे बाबा या ठिकाणी आहेत, त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर कोकण प्रांतामधील गायन क्षेत्रातलं वैभव म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, हा, असे आमचे परमस्नेही दशरथ महाराज केणे हा आकस्मितपणे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि कसे तो मला प्रश्न पडला तो नंतर विचारू. हा, पण या ठिकाणी उपस्थित राहिले आणि साथसंगत केली, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर माझ्यासोबत गायनाच्या साथी करता उपस्थित असणारे आमचे दिनेश महाराज शिंगोळे असतील, जयवंत महाराज अधिकारी आणि माझी लहान बहीण कीर्तिताई खाटेकर या ठिकाणी आहे, तिलाही धन्यवाद देते. वेळोवेळी या ठिकाणी येण्याकरता ज्यांनी संपर्क साधला, आमचे जोशी बाबा हा सपत्नीक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. त्यांनी विण्याची साथ केली, त्यांनाही धन्यवाद देते. आमचे बाबा नेहमी मुरबाडमध्ये बऱ्याच कार्यक्रमांना येत असतात, आज त्यांच्याकडे येण्याचा योग आला, त्यांनी साथ केली, त्यांनाही धन्यवाद. बाबा आहेत. कसं आहे, लग्नाआधीचा परमार्थ ज्यांच्यामुळे असतो ते वडील, हा, ते लग्नानंतर सुद्धा उपस्थित राहणं फार भाग्याची गोष्ट. माझे वडील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देते. कीर्तन सेवा व्यवस्थित पार पडावी म्हणून माझं लहानसं बाळ आणि त्याचे काका त्या ठिकाणी आहेत, त्यांना धन्यवाद. संपूर्ण कीर्तन व्यवस्थितपणे रंगत ठेवण्याकरता ज्यांना सगळ्यात जास्त मेहनतीची भूमिका घ्यावी लागते, ते मृदुंगाची साथ आमचे परमस्नेही जगन महाराज शिंगोळे या ठिकाणी आहेत, त्यांनाही धन्यवाद देते. ज्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला, ते साऊंड सिस्टमवाले दादा, त्यांनाही धन्यवाद. आणि या कार्यक्रमाला येण्याकरता ज्यांनी आमच्याशी संपर्क साधला, ते आमच्याच
परिचयात असणारे आणि माहेरच्या नात्याशी संबंधित असणारे आमचे शिवराम मामा या ठिकाणी आहेत, त्यांनाही धन्यवाद देते. आज संपूर्ण हा परिवार ज्या मातोश्रींचं निधन झालं त्या कैलासवासी सुलोचना शिवाजी चौधरी, एक माता आपल्यातून निघून गेली आणि मातेच्या पश्चात त्यांचं संपूर्ण परिवारावर दुःखाचं सावट आहे. आई जरी निघून गेली असली तरी आईच्या मातृत्वाची छाया ही पंखानं आणि सावलीच्या रूपानं कायम त्यांच्या कुटुंबावर आनंदाचा वर्षाव करत राहते. ही माता या ठिकाणी निघून जरी गेलेली असली तरी तिचं मातृत्व हे आपल्यातून निघून जाऊ शकत नाही. शरीर रूपानं माता निघून गेली पण उत्तम अशी मातृछाया ही तुमच्या कुटुंबावर कायम सुखाचा वर्षाव करेल आणि ती व्हावी अशी अपेक्षा परमात्म्याच्या चरणी करते. आणि कीर्तन सेवेकरता उपस्थित समस्त श्रोतवृंद सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन झालेली सेवा भगवत चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. जय विठ्ठल जय बोलिलेले पुरे वेडवा पुढे उत्तर करा क्षमा कराल महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला दे कारम्या करा क्षमा कराल महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी खरा करा क्षमा कराल महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी कैलासवासी सुलोचना शिवाजी चौधरी यांच्या उत्तर कार्यानिमित्ताने आमचे युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण सौ आरतीताई अविनाश शिंगोळे खाटेगरे यांनी या ठिकाणी येऊन उत्कृष्ट अशी या ठिकाणी सेवा सादर केलेली आहे. तेव्हा मालकांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. शाळश्री पळून त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. चला कोणतरी बोला.